Hello students, welcome to the next session of molecular basis of inheritance. लास्ट लेक्चरला आपण ट्रान्स्क्रिप्शन हा पार्ट पाहिलेला होता. त्याच्यात ट्रान्स्क्रिप्शन युनिट एक महत्त्वाचा पार्ट असतो डी एन एचा ट्रान्स्क्रिप्शन युनिट, की ज्या भागामध्ये ट्रान्स्क्रिप्शन होतं म्हणजे डी एन एचा mRNA होतो त्या पार्टला आपण ट्रान्स्क्रिप्शन युनिट म्हटलं होतं. त्याचे 3 कंपोनंट आपण अभ्यासलेले होते, एक प्रमोटर, दुसरं स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर म्हटलं. आता प्रमोटर काय करतो? ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट करतो, इनिशिएट करतो. स्ट्रक्चरल जीन प्रत्यक्षात इन्फॉर्मेशन कन्वर्ट करतो, कोड करतो. आणि टर्मिनेटर हा ट्रान्स्क्रिप्शन स्टॉप करतो. इथंपर्यंतचा पार्ट आपण लास्ट लेक्चरला बघितलेला होता. टेम्पलेट स्ट्रँड काय असतं, कोडिंग स्ट्रँड काय असतं, यांचे डिफरन्ससुद्धा बघितलेले होते. ओके, आता आपल्याला ट्रान्स्क्रिप्शनसाठी महत्त्वाचं एन्झाईम असतं RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज. पॉलिमरेज का म्हणायचं तर तो पॉलिमर तयार करतो. आणि कोणता पॉलिमर तयार करतो तर RNA. याला आपण RNA पॉलिमरेज एन्झाईम म्हणत असतो. हे खूप महत्त्वाचं एन्झाईम आहे. हे आपण प्रोकॅरियोट्समध्ये, युकॅरियोट्समध्ये आणि बॅक्टेरियल सेलमध्ये म्हणजेच काही सम व्हायरसेसमध्ये आपल्याला ते बघायचं आहे. सुरुवातीला आपण बघूया RNA पॉलिमरेज इन प्रोकॅरियोट्स. म्हणजेच बॅक्टेरियामध्ये RNA पॉलिमरेज काय असतं इन बॅक्टेरिया. ओके, आता बॅक्टेरियामध्ये जर कन्सिडर केलं तर बॅक्टेरियामध्ये जे RNA पॉलिमरेज असतं ते सिंगल असतं आणि DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. सो इन बॅक्टेरिया देर इज सिंगल DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. सिंगल DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. हा पहिला MCQ आहे की बॅक्टेरियल सेलमध्ये, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ट्रान्स्क्रिप्शन करायचं असेल तर RNA पॉलिमरेज असतात किती? तर ते सिंगल असतं, 1च असतं. आता या RNA पॉलिमरेज आहे कसं? DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज म्हणजे काय तर RNA तयार करतं. एन्झाईम विच शोज हेल्प्स इन सिंथेसिस ऑफ RNA कॉल्ड ॲज RNA. कारण RNA हा पॉलिमर आहे. मग RNA तयार करणाऱ्या एन्झाईमला काय म्हटलं आता? RNA पॉलिमरेज. ओके, पण ह्या RNA तयार करण्यासाठी लागणारी माहिती आहे ही कोणाकडून घेतली जाते? DNA कडून. म्हणजे ह्या DNA कडून माहिती घेतली जाते आणि त्याच्यानुसार काय तयार केला जातो? RNA म्हणजे mRNA तयार केला जातो, मेसेंजर RNA. पुढे आपण RNAचे टाइप्स बघूया. DNAची माहिती घेऊन RNA तयार करणं, mRNA तयार करणं, ह्या एन्झाईमला म्हणायचं DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. आणि प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्स्क्रिप्शन. काय म्हटलं जातं? ट्रान्स्क्रिप्शन. ओके, आता प्रोकॅरियोटिकमध्ये तो mRNA असेल किंवा rRNA असेल किंवा tRNA असेल, ट्रान्सफर RNA. 3 प्रकारचे, पण तीनही RNA, mRNA, rRNA, tRNA हे तयार करण्यासाठी एन्झाईम मात्र एकच असतं, सिंगल एन्झाईम असतं. या सिंगल एन्झाईमला म्हणायचं DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. ओके, फर्स्ट सेंटेन्स क्लिअर झालं. नेक्स्ट, आता हे जे आहे हे एन्झाईम तीनही प्रकारच्या RNAला काय करत असतं? तयार करत असतं. मग 3 प्रकारच्या RNA कोणकोणते आहेत? सो टाइप्स ऑफ RNA. in prokaryotes, in bacteria.
इन बॅक्टेरिया. 3 टाईप्स आहेत, 3 टाईप्स आहेत. कोणकोणते 3 टाईप्स इथं लिहिलेले आहेत? त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे mRNA. याला मेसेंजर RNA म्हटलं जातं. मेसेंजर RNA. आणि हा काय करतो? मेसेज कॅरी करतो, म्हणजे DNA माहिती प्रोटीन तयार करण्यासाठी नेत असतो. तर ही जी सगळी प्रोसेस असते हे mRNA करत असतो टू कॅरी दी मेसेज किंवा प्रोव्हाइड्स दी इनकोडेड मेसेज. सो प्रोव्हाइड इनकोडेड मेसेज हे त्याचं फंक्शन आहे. किंवा कॅरी दी मेसेज म्हटलं तरी चालेल, ट्रान्सफर दी मेसेज म्हटलं तरी चालेल. सेकंड टाईप आहे, ह्याच्यामध्ये tRNA किंवा rRNA घेऊया. रायबोसोमल RNA. हा रायबोसोमशी रिलेटेड असतो, बाइंड करत असतो. सो प्रोव्हाइड बाइंडिंग साइट टू mRNA. सो प्रोव्हाइड बाइंडिंग साइट टू mRNA. माहिती घेऊन आलेला mRNA असतो तो रायबोसोमला प्रॉपर बाइंड करण्यासाठी, बाइंडिंग साइट देण्यासाठी rRNA हा फंक्शन करत असतो. थर्ड टाईप आहे tRNA. T फॉर, जसं इथं M फॉर मेसेंजर, R फॉर रायबोसोमल, T फॉर ट्रान्सफर. ट्रान्सफर RNA. ओके. हा ट्रान्सफर RNA काय करत असतो? ट्रान्सफर करत असतो अमायनो ॲसिडला. सो बाइंडिंग स्पेसिफिक अमायनो ॲसिड किंवा ब्रिंग स्पेसिफिक अमायनो ॲसिड, कॅरी स्पेसिफिक अमायनो ॲसिड, विशिष्ट अमायनो ॲसिडला ज्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस चालू आहे तिथं कॅरी करतो. सो कॅरी अमायनो ॲसिड at site of protein synthesis. Site of protein synthesis. ज्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस चालू आहे त्या ठिकाणी अमायनो ॲसिडला कॅरी करणे, वाहून नेणे हे त्याचं फंक्शन आहे. आपण RNAचे प्रोकॅरियोटिकमधले 3 टाईप्स लिहिलेले आहेत. त्या 3ही टाईप्सचे लॉंग फॉर्म लिहिलेलं आहे, इव्हन त्यांचं काय लिहिलेलं आहे? फंक्शन लिहिलेलं आहे. ओके. आता ही सगळी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस असते. बॅक्टेरियामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतं आणि त्यामुळं होल प्रोसेस ही सायटोप्लाझममध्ये होते. हे जर आपण बॅक्टेरियल सेल कन्सिडर केली तर या ठिकाणी त्याचं जिनॅटिक मटेरियल ओपन असतं सायटोप्लाझममध्ये आणि हा सायटोप्लाझम आहे. तर या सायटोप्लाझममध्येच होल प्रोसेस होत असते. सो होल प्रोसेस टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. सो इन केस ऑफ बॅक्टेरिया ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. सो ट्रान्सक्रिप्शन occurs in cytoplasm. हा पण MCQ आहे. सायटोप्लाझममध्येच का होतं? कारण याच्याकडे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस हा पार्ट नसतो आणि त्यामुळं ही होल प्रोसेस आहे, ऑकर्स इन सायटोप्लाझम. आता हा mRNA जो तयार झालेला आहे, म्हणजेच DNA पासून काय तयार झालेला असतो? mRNA. तर हा mRNA ॲज कम्पेअर्ड विथ यूकॅरियोटिक तो शॉर्ट असतो आणि याच्यामध्ये इंट्रॉन्स हा पार्ट नसतो, ओनली एक्झॉन्स पार्ट असतो. सो इन बॅक्टेरियल mRNA
in bacterial mRNA, introns are absent. इंट्रॉन्स नॉन कोडिंग पार्ट असतो, याला इंट्रॉन्स म्हणायचं, नॉन कोडिंग पार्ट. सो इन बॅक्टेरियल mRNA इंट्रॉन्स absent, introns are absent so it contains only exons. Introns are absent so only exons present. एक्झॉन्स म्हणजे कोडिंग पार्ट असतो. ॲक्च्युली युकॅरियोटिकमध्ये नॉन कोडिंग पार्ट पण असतो, कोडिंग पार्ट पण असतो. म्हणजे समजा हा mRNA आहे, हा mRNA आहे, तर हा कोडिंग पार्ट आहे. युकॅरियोटिकमध्ये हा नॉन कोडिंग पार्ट असतो, इंट्रॉनचा पार्ट असतो, पुन्हा एक्झॉनचा पार्ट असतो, पुन्हा इंट्रॉनचा पार्ट असतो. असा अल्टरनेट असतात युकॅरियोटिकमध्ये. म्हणजे हा एक्झॉन आहे, हा इंट्रॉन आहे, हा एक्झॉन आहे, हा इंट्रॉन आहे. प्रोकॅरियोटिकमध्ये असं नसतं, फक्त आणि फक्त काय असतात, एक्झॉन्सच असतात. हा एक्झॉन पार्ट आहे, हा एक्झॉन पार्ट आहे इन प्रोकॅरियोट्स. त्यामुळं हा माहिती नसलेला पार्ट हा माहिती असलेला, मग पुढे याला प्रोसेसिंगची गरज असते, रिक्वायर्ड प्रोसेसिंग. प्रोसेसिंग करायचं म्हणजे काय करायचं, तर याच्यातले इंट्रॉन्स आहेत ते इंट्रॉन्स काढून टाकणे, याला काय म्हणायचं, प्रोसेसिंग. पण इथं मात्र प्रोसेसिंगची गरज नाही, कारण याच्यात इंट्रॉन पार्ट ऑलरेडी नाही आहे. सो इंट्रॉन्स आर ॲब्सेंट. आणि त्यामुळं इथली जी माहिती आहे ती कंटिन्युअस असते, इथली माहिती कशी असते, डिसकंटिन्युअस. इथं इन्फॉर्मेशन आहे, पुन्हा गॅप असतो, पुन्हा इन्फॉर्मेशन, पुन्हा गॅप. इथं मात्र इन्फॉर्मेशन कंटिन्युअस असतात. सो इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक देअर विल बी नो प्रोसेसिंग. इथं प्रोसेसिंग, mRNAला प्रोसेस करण्याची गरज नसते, कारण बॅक्टेरियल mRNAमध्ये फक्त आणि फक्त काय असतात, एक्झॉन्स असतात, इंट्रॉन्स पार्ट हा ॲब्सेंट असतो. सो इट इज शॉर्ट अँड इन्फॉर्मेशन्स आर कंटिन्युअस, दॅट्स वाय इट डज नॉट रिक्वायर्ड फर्दर प्रोसेसिंग. याला फर्दर प्रोसेसिंगची गरज नसते. सो नॉट रिक्वायर्ड फर्दर प्रोसेसिंग. ओके. So prokaryotic mRNA not required further processing. Prokaryotic mRNA not required further processing. ओके. का गरज नसते याचं कारण आपण बघितलं, नॉट रिक्वायर्ड फर्दर प्रोसेसिंग. कारण त्याच्यामध्ये फक्त एक्झॉन माहिती असलेलाच पार्ट असतो, एक्झॉन्स प्रेझेंट असतात, इंट्रॉन्स मात्र ॲब्सेंट असतात. वन्स अगेन बघा सगळ्या इन्फॉर्मेशन्स. सिंगल DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज असतो, एकच असतो, आणि तो mRNA तयार करतो, rRNA तयार करतो, tRNA तयार करतो. टाईप्स ऑफ RNA इन बॅक्टेरिया 3 टाईप्स आहेत. कोणकोणते 3 टाईप्स आहेत बघा. एक mRNA, मेसेंजर RNA. काय काम करतोय, प्रोव्हाइड इनकोडेड मेसेज, माहिती घेऊन येण्याचं काम करतो. सेकंड आहे rRNA, रायबोसोमल RNA, प्रोव्हाइड बाइंडिंग साईट टू mRNA, म्हणजे mRNAला रायबोसोमला बाइंड करण्याचं काम करतो. थर्ड टाईप आहे tRNA, ट्रान्सफर RNA,
कॅरी अमायनो ॲसिड ॲट साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. तो अमायनो ॲसिडला ज्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस चालू आहे तिथं घेऊन येण्याचं काम करतो. ट्रान्स्क्रिप्शन ऑकर्स इन सायटोप्लाझम. फक्त आणि फक्त सायटोप्लाझममध्ये होतं, कारण प्रोकॅरियोटिकमध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस हा पार्ट नसतो. युकॅरियोटिक्समध्ये मात्र ते न्यूक्लियसमध्ये घडत असतं. इन बॅक्टेरियल mRNA जर का बॅक्टेरियाचा असेल, इंट्रॉन्स म्हणजे नॉन कोडिंग पार्ट असतो, ॲब्सेंट असतो, पण एक्झॉन्स म्हणजेच कोडिंग पार्ट मात्र प्रेझेंट असतो. आणि त्यामुळं हा mRNA कंटिन्युअस असतो, शॉर्ट असतो आणि त्याला फर्दर प्रोसेसिंगची गरज नसते. सो प्रोकॅरियोटिक mRNA नॉट रिक्वायर्ड फर्दर प्रोसेसिंग बिकॉज इंट्रॉन्स आर ॲब्सेंट. कारण त्याचं असं आहे, बिकॉज इंट्रॉन्स आर ॲब्सेंट आणि म्हणून त्याला फर्दर प्रोसेसिंगची गरज नाही. ओके, राईट डाऊन. ओके, चला लिहिलेलं असेल तुम्ही. RNA पॉलिमरेज प्रोकॅरियोटिकची इन्फॉर्मेशन बघितली. आता आपण बघूया युकॅरियोटिकमध्ये. सो RNA पॉलिमरेज इन युकॅरियोटिक्स म्हणजे प्लांट सेल, ॲनिमल सेल हे युकॅरियोटिक सेल्स आहेत मोस्टली. तर यांच्यामध्ये RNA पॉलिमरेज कसं असतं आणि ते काय काय काम करतं हेही आपल्याला बघायचं आहे. तर RNA पॉलिमरेज इन युकॅरियोट्स याच्यामध्ये 3 प्रकारचे RNA पॉलिमरेज असतात. सो देअर आर 3 टाइप्स ऑफ RNA पॉलिमरेज. हे सुद्धा RNA पॉलिमरेज DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज असतात. सो दे आर DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. पण हे 3 असतात. सो 3 DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज म्हणजे हे त्याचे 3 टाईप्स आहेत. पुन्हा तेच कोणकोणते 3 टाईप्स आहेत हे आपण बघूया. नंबर 1 RNA पॉलिमरेज फर्स्ट. बघा, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमधला डिफरन्स जर मुख्य लक्षात ठेवायचा असेल तर तिथं RNA पॉलिमरेज एकच होतं. तेच mRNA तयार करायचं, तेच rRNA तयार करायचं, तेच tRNA तयार करायचं. बट हिअर देअर आर 3 सेपरेट टाइप्स ऑफ RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज फर्स्ट, RNA पॉलिमरेज सेकंड अँड RNA पॉलिमरेज थर्ड. बघूया वन बाय वन काय काय फंक्शन करतील. सो RNA पॉलिमरेज फर्स्ट. नंबर 1 आहे RNA पॉलिमरेज फर्स्ट. ह्याला RNA पॉलिमरेज फर्स्ट म्हटलं जातं. हा फर्स्ट आहे. हा काय काम करतो तर ह्या सगळ्या RNA पॉलिमरेजचे फंक्शन आहे ट्रान्स्क्राईब करणे, ट्रान्स्क्रिप्शन घडवून आणणे. तर हा मात्र या ठिकाणचा आहे तो rRNA तयार करत असतो. सो RNA पॉलिमरेज फर्स्ट ट्रान्स्क्राईब rRNA. रायबोसोमल RNA तयार करण्याचं काम करतो. rRNA म्हणजे रायबोसोमल RNA तयार करण्याचं काम कोण करत असतो? RNA पॉलिमरेज फर्स्ट. हे मात्र सगळं न्यूक्लियसमध्ये होतं, कारण ही जी आत्ता जी पाहतोय ही युकॅरियोटिक सेल आहे. हे त्याचं न्यूक्लियस आहे. DNA जो असतो तो न्यूक्लियसमध्ये असतो. DNA कुठं असतो? न्यूक्लियसमध्ये. म्हणजे हा DNAचा पार्ट आहे, हा न्यूक्लियसमध्ये असणारा पार्ट आहे. प्रोकॅरियोटिकमध्ये DNAचा RNA, mRNA असेल, tRNA हे सगळं सायटोप्लाझममध्ये होतं. इथं मात्र हे सगळं न्यूक्लियसमध्ये होतं. कुठं होतं?
न्यूक्लियसमध्ये, कारण DNA वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतो. सायटोप्लाझममध्ये ही प्रोसेस होत नाही, ही न्यूक्लिओप्लाझममध्ये होते, इन न्यूक्लियस. आणि त्यामुळं ट्रान्स्क्राईब RNA हे सुद्धा कुठं होत असतं, न्यूक्लियसमध्येच. सेकंडचं फंक्शन बघूया. सेकंड टाईप आहे नंबर 2, RNA पॉलिमरेज सेकंड. सो RNA polymerase second. So it function as transcribe the mRNA and hnRNA. So function as transcribe mRNA, messenger RNA and hnRNA. हा एक शब्द नवीन आला आहे आपल्याला. HN स्मॉल लिहायचं, RNA कॅपिटल लिहायचं, इथं MR स्मॉल लिहायचं, रायबोसोमल मेसेंजर. आता HN म्हणजे काय, हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA. HNला काय म्हणायचं, हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA. सो hnRNA हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA म्हणजे हा ड्युअल फंक्शन करतोय. ट्रान्स्क्राईब mRNA पण तयार करेल आणि हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA कोण तयार करेल, RNA पॉलिमरेज सेकंड. RNA पॉलिमरेज फर्स्टचं फंक्शन बघितलं की rRNA तयार करेल. RNA पॉलिमरेज सेकंड आहे तो mRNA आणि hnRNA तयार करेल. थर्ड टाईप आहे RNA पॉलिमरेज थर्ड. सो RNA पॉलिमरेज थर्ड हा काय फंक्शन करेल, तर याचं फंक्शन असतं tRNA तयार करणे आणि snRNA. सो ट्रान्स्क्राईब tRNA ट्रान्सफर RNA तयार करेल अँड snRNA. snRNA शब्द नवीन आलाय, तोही बघूया काय असतो snRNA. snRNA म्हटलं तर स्मॉल न्यूक्लियर RNA. snRNA स्मॉल किंवा स्मॉलेस्ट. snRNA स्मॉल न्यूक्लियर RNA. ओके, हे काय ते पुढे आपण hnRNA डिटेल बघणार आहे, SN बघणार आहे. हे सगळे फंक्शन्स आपण जस्ट आता आपण RNA पॉलिमरेज इन यूकॅरियोट्स हा पार्ट आपण पाहतोय. सो RNA पॉलिमरेज इन यूकॅरियोट्स. इथं जे 3 एन्झाईम्स आहेत, 3 टाईप्स आहेत. DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज हे त्याचे 3 टाईप्स आहेत. RNA पॉलिमरेज फर्स्ट आहे, RNA पॉलिमरेज सेकंड, RNA पॉलिमरेज थर्ड. स्पेसिफिक फंक्शन आहे, फर्स्ट फंक्शन आहे ट्रान्स्क्राईब rRNA रायबोसोमल RNA, ट्रान्स्क्राईब mRNA अँड hnRNA. hnRNA म्हणजे हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA, ज्याच्यात एक्झॉन इंट्रॉन हे सगळे असतात. ट्रान्स्क्राईब tRNA आणि snRNA स्मॉल न्यूक्लियर RNA. हे त्याचे 3 टाईप्स, 3 फंक्शन बघितले. आता ही जी होल प्रोसेस असते, सो ट्रान्स्क्रिप्शन RNA polymerase is present in eukaryotic nucleus. So in eukaryotes RNA polymerase present in nucleus. So whole transcription
ऑकर्स इन इनसाइड न्यूक्लियस. न्यूक्लिओप्लाझम ऑकर्स इन न्यूक्लियस. न्यूक्लिओप्लाझम केंद्रक द्रव असतो, त्या केंद्रक द्रवामध्ये होतं. वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतं, त्यामुळे ही जी सगळी प्रोसिजर आहे ती सगळी प्रोसिजर न्यूक्लिओप्लाझममध्ये होत असते. ओके. आता इथं मात्र जो RNA असतो, mRNA तयार झालेला आहे, तो मात्र बोथ इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स असलेला असतो. सो mRNA is along with both introns and exons. आता आपल्याला माहित आहे की इथं इंट्रॉन्स पण आहेत, एक्झॉन्स पण आहेत. हा इंट्रॉन्स हा नॉन कोडिंग पार्ट आहे, एक्झॉन्स हा कोडिंग पार्ट आहे. म्हणजेच नॉन कोडिंग अँड कोडिंग. तर जेव्हा तो सायटोप्लाझममध्ये येतो तेव्हा मात्र माहिती ही कंटिन्युअस पाहिजे, कारण अमायनो ॲसिड हा कंटिन्युअस सिक्वेन्स असतो, त्याला कुठेही गॅप नसतो. मग इन्फॉर्मेशन पण कंटिन्युअस पाहिजे, आणि कंटिन्युअस इन्फॉर्मेशन येण्यासाठी फक्त आणि फक्त काय असायला पाहिजे, एक्झॉन्स. म्हणजेच काय नको आहेत, इंट्रॉन्स नको आहेत. आणि इंट्रॉन्स काढून टाकण्यासाठी त्याला पुढं प्रोसेस करणं गरजेचं असतं. सो फर्दर प्रोसेसिंग शुड बी रिक्वायर्ड इन केस ऑफ यूकॅरियोटिक mRNA. So eukaryotic mRNA required further processing. आता हे प्रोसेसिंग का असतं हे ॲक्च्युअल आपण प्रोसेसमध्ये बघणार आहे. म्हणजे त्या प्रोसेसिंगमध्ये वेगवेगळ्या स्टेप्स केल्या जातात. स्प्लायसिंग होतं म्हणजे इंट्रॉन्स काढून टाकणे, कॅपिंग होतं म्हणजे कॅप ॲडजस्ट करणे, आणि टेलिंग होतं. ह्या प्रोसेसिंगच्या स्टेप्स असतात. म्हणजे स्प्लायसिंग, म्हणजेच कट करणे, आणि काय कट करून काढून टाकायचे आहेत, इंट्रॉन्स. सो रिमूव्हल ऑफ इंट्रॉन्स, राईट. सेकंड, कॅपिंग, कॅप ॲड करायचे. सो ॲडिशन ऑफ कॅप. कोणती कॅप असते, कुठे ॲड केली जाते हे आपण पाहणार आहे पुढं. जस्ट आता आपण प्रोसेसिंग काय असतं त्याच्या स्टेप्स बघतोय. सो ॲडिशन ऑफ कॅप ॲट 5 प्राइम एंड ऑफ mRNA. mRNAच्या 5 प्राइम एंडला कॅप ॲड केली जाते. हा MCQ आहे. 5 प्राइम एंड कोणती कॅप असते तर MG/PP असते, ते आपण पुढे बघणार आहे. आणि थर्ड स्टेप आहे, प्रोसेसिंगची लास्ट स्टेप आहे, टेलिंग. टेलिंगमध्ये काय होतं, टेल ॲड केलं जातं. आता उरलेलं एंड कोणतं आहे तर ते 3 प्राइम आहे, आणि त्याला एक टेल बसवलं जातं. पॉलीएचं टेल असतं, याला टेलिंग म्हटलं जातं. सो ॲडिशन ऑफ टेल ॲट 3 प्राइम एंड ऑफ mRNA. पॉलीएचं टेल असतं, 3 प्राइम एंडला ॲड करायचं आहे. कोणतं टेल असतं, पॉली ए. पॉलीॲडिनिलेट एचं टेल असतं, पॉली ए टेल म्हटलं जातं. आणि जी कॅप असते ती कॅप असते MG/PP. MG/PP याचा लॉंग फॉर्म आहे मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. हे आपण पुढं पाहणार आहे. आता जस्ट एवढंच लक्षात ठेवा, प्रोसेसिंगच्या 3 स्टेप्स. ओके.
चला वन्स अगेन रिव्हिजन बघूया. RNA पॉलिमरेज इन यूकॅरियोट्स. यूकॅरियोटिकमध्ये 3 DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज असतात. 3 टाईप्स असतात. प्रोकॅरियोटिकमध्ये जस्ट सिंगल टाईप असतो. कोणते 3 आहेत? RNA पॉलिमरेज फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फर्स्टचं फंक्शन आहे ट्रान्सक्राइब RNA, रायबोसोमल RNA तयार करेल. सेकंडचं फंक्शन आहे ट्रान्सक्राइब mRNA अँड HNRNA. ओके, mRNA अँड HNRNA म्हणजे इथं RNA तयार होतील, इथं mRNA HN हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNA. आणि थर्डचं फंक्शन आहे ट्रान्सक्राइब tRNA आणि SN म्हणजे स्मॉल न्यूक्लिअर RNA. Eukaryotic RNA polymerase is present in nucleus. All the 3 types are present in nucleus. So whole transcription occurs in nucleoplasm, inside nucleus, nucleoplasm. So mRNA is along with both introns and exon. जो eukaryotic mRNA आहे as compared with prokaryotic, it should be a long because of presence of introns as well as exons. But in case of prokaryotic, there are only exons. Introns are completely absent. So prokaryotic short does not require a further processing. But here long due to presence of intron. Non-coding part असल्यामुळे लांबी जास्त असते. आणि eukaryotic mRNA required further processing. या प्रोसेसिंगच्या 3 स्टेप्स आहेत. 3 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. प्रोसेसिंग, स्टेप्स ऑफ प्रोसेसिंग. पहिली स्टेप आहे स्प्लायसिंग, स्प्लाइस करणे, कट करणे. सो रिमूव्हल ऑफ एंट्रॉन्स, एंट्रॉन्स काढून टाकणे कारण नॉन कोडिंग पार्ट असतो. कॅपिंग, ॲडिशन ऑफ कॅप, कॅप ॲड करायचे आहे 5 प्राइम एंडला. कोणती कॅप असते? MG-PP, मिथाइल ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट. आणि टेलिंगमध्ये ॲडिशन ऑफ टेल ॲट 3 प्राइम एंड ऑफ mRNA. पॉली ए टेल असतं, हे पॉली ए टेल ॲड करायचं असतं. सो दिस इज अबाउट RNA पॉलिमरेज इन यूकॅरियोट्स. राईट डाऊन. ओके, नेक्स्ट पार्ट आहे इन रेट्रोव्हायरस किंवा रिबोव्हायरस. याच्यामध्ये कोणतं पॉलिमरेज असतं, काय काम करतं? जसं की आपण प्रोकॅरियोटिकमध्ये बघितलं RNA पॉलिमरेज जस्ट सिंगल असतं. यूकॅरियोटिकमध्ये बघितलं 3 प्रकारचे RNA पॉलिमरेज असतात. RNA पॉलिमरेज फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके, आता आपण रेट्रोव्हायरस किंवा यालाच रिबोव्हायरसेस पण म्हटलं जातं, यांच्यामध्ये कोणतं पॉलिमरेज काम करतं हेही बघूया. ह्या रेट्रोव्हायरसचं जिनॅटिक मटेरियल असतं. जसं की आपण यूकॅरियोटिकमध्ये बघितलं जिनॅटिक मटेरियल मोस्टली DNA असतं. काही प्रोकॅरियोटिकमध्ये पण DNA असतं. सम व्हायरसेसमध्ये RNA जिनॅटिक मटेरियल असतं. हा जो रेट्रोव्हायरस आहे याचं जिनॅटिक मटेरियल असतं RNA. सो दे हॅविंग genetic material is RNA. They having genetic material. MCQ is RNA. रायबोज न्यूक्लिक ॲसिड हे त्याचं जिनॅटिक मटेरियल असतं. कोणाचं? रेट्रोव्हायरस किंवा रिबोव्हायरस. सो जिनॅटिक मटेरियल इज RNA. MCQ. आता हा RNA तयार करायचा आहे. मगाशी आम्ही बघितलं DNA तयार करायचा होता, mRNA तयार करायचा होता, पण माहिती कोणाकडून येत होती? DNA कडून. याचं जिनॅटिक मटेरियल आहे ते RNA आहे. याच्याकडे एन्झाईम असतं ते, हा जर जनरली बघितलं तर याचं जे एन्झाईम असतं ते RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज असतं. सो दे हॅविंग एन्झाईम RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज. एक्झॅक्टली अपोजिट आहे. यूकॅरियोटिकमध्ये आपण बघितलं तर DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज होतं. इथं मात्र
आर एन ए डिपेंडंट DNA पॉलिमरेज हे त्याचं एन्झाईम असतं. ओके. आता हे एन्झाईम काय करतं, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन नावाची प्रोसेस घडवून आणतं. म्हणजे पहिल्यांदा DNA तयार होतो आणि देन RNA तयार होतो. सो RNA इज कन्वर्टेड फर्स्ट इंटू DNA and then converted back into RNA. So this shows conversion of DNA, RNA चा DNA याला रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन म्हटलं जातं आणि DNA चा पुन्हा काय तयार केला जातो, RNA. So they convert RNA into DNA first, RNA into DNA first, and then convert DNA into RNA. अपोजिट प्रोसेस असते, याला रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन म्हटलं जातं. सो दिस प्रोसेस इज नोन ॲज रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. म्हणजे जसं की आम्हाला हे माहीत आहे, हा DNA असतो, त्याचा RNA तयार होतो, mRNA. याला आम्ही म्हटलं होतं ट्रान्स्क्रिप्शन, राईट. आता त्याच्या रिव्हर्स प्रोसेस आहे, हा mRNA पासून DNA तयार होतो, याला म्हणायचं रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. म्हणजे पहिल्यांदा mRNAचा काय होतो DNA, नंतर DNAचा काय होतो mRNA. रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन होतं. याचा अर्थ सुरुवातीला हा DNAचा DNAच तयार होत असतो, म्हणजे रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस होते. सो दे कन्वर्ट RNA इंटू DNA फर्स्ट अँड देन कन्वर्ट DNA इंटू RNA. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. दिस प्रोसेस is called as reverse transcription. An enzyme is called as reverse, नावावरूनच लक्षात ठेवायचं, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज. रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज. हे MCQ आहेत. प्रोसेसला काय म्हणायचं आहे, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. एन्झाईमला काय म्हणायचं आहे, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज. and that's why such a viruses are called as retroviruses. Such a viruses are called as retroviruses. Retro, reverse transcription, retroviruses. रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन होतं म्हणून त्यांना रेट्रोव्हायरसेस किंवा रिबोव्हायरसेस. रिबोव्हायरसेस का म्हणायचं, तर रायबोज न्यूक्लिक ॲसिड हे त्याचं जिनॅटिक मटेरियल आहे आणि म्हणून त्याला रिबोव्हायरसेस म्हटलं जातं. याचं एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल HIV, लॉंग फॉर्म माहीत आहे आपल्याला, HIV ह्युमन इम्युनोव्हायरस. ह्युमन इम्युनो व्हायरस हा काय करतो, तर एक डिसीज तयार करतो, कॉजेस एड्स. एड्स हा डिसीज तयार करत असतो. लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. acquired immunodeficiency
सिंड्रोम. हे आपण ह्युमन हेल्थ अँड डिसिजेसमध्ये त्याचा कॉझेटिव्ह एजंट, सिम्पटम काय असतात, त्याच्यानंतर त्याला ट्रीटमेंट काय असते, हा सगळा पार्ट आपण बघणार आहे. आत्ता जस्ट लक्षात ठेवूया, HIV हा ह्युमन इम्युनो व्हायरस आहे. एड्स तयार करतो. एक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी हा कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे? रेट्रो व्हायरस आहे. ओके, रेट्रो व्हायरसमधलं एन्झाईम कळालेलं आहे, काही शंका आहे? ओके.